राज्यामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले, शेती पिकं वाहून गेलेली आहेत. मात्र सरकारकडून अद्याप मदत मिळत नाही. माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर आहेत. सर, सगळी परिस्थिती तुम्ही बघताय, सरकार शेतकऱ्यांपर्यंत मदतीसाठी अद्याप पोहोचलं नाही. काय मागणी? सीना नदीला गेल्या 50 वर्षात जेवढा पूर आला नाही तेवढा पूर आलेला आहे. भीमा नदीला पूर आलेला आहे. वडे लेंड्या या सगळ्या भरून वाहत आहेत. गावाचा दारकोंड झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्या शेतकऱ्याची वाट बघण्यापेक्षा तो मरायला लागलेला आहे, याच्यासाठी पहिल्यांदा त्याच्या खात्यावर मदत जमा करा. काडीची कवडीची मदत करत नाही आणि देतो म्हणलाय आणि आणतो म्हणलाय म्हणून नुसतं नादाला लावताय. लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नवं. एकदा शेतकऱ्याला विश्वास वाटू द्या. किती मदत 50,000 रुपये हेक्टरी तरी दिले पाहिजेत. गुंट्याला 82 रुपये द्यायचं जाहीर केलंय. फक्त एका गुंट्याला 82 रुपये पैसे द्यायची मदत द्यायची जाहीर केलेली आहे सरकारने. मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, कृषी मंत्री सोलापूर जिल्ह्यात येत आहेत, शेतकऱ्यांशी भेटतायत. मात्र शेतकऱ्यांकडून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, त्याच्या खात्यावर जमा करा. नुसती आश्वासनं देऊन नुसतं तोंड बडवू नका आणि ही नाटकं बंद करा. एवढीच माझी मागणी आहे. आपण सगळीकडे बघतोय की चांद्यापासून बांद्यापर्यंत पाऊस आहे आणि आपण बघितलं की माड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले शेतकऱ्यांचं. मात्र आजही कपडे, धान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. प्रशासन कुठेतरी गाफील, आणखी कुठं संपूर्ण जिल्ह्यातलं प्रशासन हे गंभीर नाही. तालुक्याच्या अधिकाऱ्याला जाऊन आपलं दुःख सांगावं म्हणून धावत पळत शेतकरी तिथे येतोय आपला सातबारा घेऊन. त्याला नीट बोलणारा एक अधिकारी देखील त्या कार्यालयात सापडत नाही. तलाठी भेटत नाही. पंचनामा करण्याबद्दल आग्रह कुणाकडे धरावा त्याच्याबद्दल काही कळत नाही आणि नुसते पैसे देतोच म्हणून सांगताय. बैल मुतल्यासारखं बोलताय, त्याचा काहीही उपयोग नाही. भरीवासी पहिल्यांदा खात्यावर पैसे जमा करून मदत करा. सरकार कुठेतरी अपयशी ठरते. शेतकरी हा आमचा बाप होता हे पहिल्यांदा सिद्ध करण्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करा. होते लक्ष्मणराव ढोबळे, कोणत्याही पद्धतीचं सरकारचं लक्ष नाही किंवा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर तातडीची शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी देखील आता ते करतायत. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.